पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांना संपूर्ण मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून भाजपच्या प्रचाराला वेग येत आहे। प्रचार फेरी, बैठका आणि थेट नागरिकांशी संवादाच्या माध्यमातून भाजपने पट्टणकोडोली मतदारसंघात विश्वासाचे वातावरण निर्माण केले असल्याचे चित्र दिसून येत आहे। यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले, भाजपचे कमळ चिन्ह म्हणजे विश्वासाचे प्रतीक आहे। सर्वांगीण विकासाचा सुद्ध जनता आता भाजपला विजयी करणार आहे। आमचे ध्येय केवळ निवडणूक जिंकणे नसून प्रगत राष्ट्र घडविण्याचे आहे। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले। अश्विनी अनिल बिरंजे तसेच चंदूर पंचायत समितीचे उमेदवार डॉक्टर अण्णासाहेब महादेव पाटील यांनाही मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रचारालाही गती मिळाली आहे। प्रचारादरम्यान रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेतकरी कल्याण व महिला सक्षमीकरण या मुद्द्यावर भर देण्यात येत आहे। मतदारसंघात काढण्यात येणाऱ्या प्रचार फेरींना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। महिलांचा, युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा वाढता सहभाग भाजपच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरत आहे। विकासासाठी स्थिर व सक्षम नेतृत्व आवश्यक आहे अशी भावना नागरिक व्यक्त करत असून भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार अनेकांनी केला आहे। भाजपने केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवलेल्या विविध लोकाभिमुख योजना, ग्रामीण भागासाठी दिलेला निधी व सुरू असलेली विकास कामे यांची माहिती प्रचारादरम्यान मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे। त्यामुळे पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे।